नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरियस मराठीमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज ह्या चॅप्टरला सुरुवात केली होती, त्याचं बेसिक जाणून घेतलं होतं आणि त्याच्यावरची काही उदाहरणं बघितली होती। या व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरवरची चांगले उदाहरणं बघणार आहोत आणि हा चॅप्टर इथे संपवणार आहोत। ठीक आहे, तर ह्या चॅप्टरच्या नवीन उदाहरणांना सुरुवात करू। ठीक आहे, तर पहिल्या उदाहरणाकडे वळत आहे मी। तर पहिला उदाहरण काय आहे की एका व्यक्तीने काही रक्कम पहिल्या 3 वर्षासाठी 10.5 व्याजाने, नंतरच्या 4 वर्षासाठी 3% व्याजाने व शेवटच्या 3 वर्षासाठी 5% व्याजाने दिली, तर त्या व्यक्तीला 5,800 रुपये सरळ व्याज मिळाले असेल तर ती रक्कम शोधा। चला ठीक आहे, बघा काय झालं मित्रांनो। पहिले 3 वर्ष त्यांनी काय केलं, 5% दराने एक रक्कम दिली, तर याचं व्याज किती मिळालं असेल त्याला, 3/5 15%, बरोबर। त्याच्यानंतर 4 वर्षासाठी 3% दराने दिली, म्हणजे हे किती झाले 12%। त्याच्यानंतर नंतरच्या 3 वर्षासाठी त्यांनी 5% दराने दिली, म्हणजे हे झाले तुमचे किती 3/5 15%, म्हणजे त्याला एकूण किती टक्के व्याज मिळाला, हे झाले 15 × 30 40 आणि 42%, म्हणजे त्याला एकंदरीत 42% व्याज मिळाला। आणि हे 42% किती व्याजाच्या बरोबर आहेत, 5,800, म्हणजे 42% हे जे आहे 5,800 चा बरोबर आहे, तर ती रक्कम कधी 100% असेल तर 100% बरोबर किती, एवढं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। ठीक आहे, तिथे जर भाग तोडला आपण तर काय होतंय बघा, इथं 21 चा भाग तुटला आणि इथं 29 चा आणि इकडे 2 शून्य। ठीक आहे, ओके। जर आपण समोर बघितलं तर किती 2900 आणि त्याच्यावर पुन्हा 2 शून्य, बरोबर आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, अपॉन मध्ये किती 21। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जर भाग तोडत आहोत इथं तर किती 21 × 1 = 21, बरोबर आहे। त्याच्यानंतर 21 × 1 = 21 म्हणजे उरले किती 8, बरोबर आहे। त्याच्यानंतर 21 × 3 = 63, बरोबर आहे, म्हणजेच 13, आणि 13 कुठं दिसत आहे, एकच ऑप्शन मध्ये, म्हणजेच मिळणारा जो व्याज आहे तो पॉइंट मध्ये देईल, पण किती येईल 13,809 रुपये। पुढे पण आपण भाग तोडू शकतो, पण एवढं टाइमपास करण्याची गरज नाही। परीक्षेमध्ये जर समोरचे 2 डिजिट मिळत असतील तर बाकीच्या उदाहरण सोडवण्याची गरज नाही। ठीक आहे, तर किती येईल 13,809 रुपये आपल्याला काय मिळेल, सरळ व्याज मिळेल। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण। काय म्हणत आहे, 10.5 दराने 14,600 रुपयाचे 11 मार्च पासून 7 जुलै पर्यंत सरळ व्याज किती। चला ठीक आहे, आता आपण जे मार्च बघितलं तर जानेवारी फेब्रुवारी नंतर मार्च, म्हणजे 31 दिवसाचे असते, बरोबर आहे। म्हणजे 31 मधून मी 11 मायनस करत आहे, तर उरलेत किती 20 + 1 करा, का बरं, कारण की हे 11ला सोडलं होतं आपण, याला पकडलं, म्हणजे हे किती झाले 21 दिवस कशाचे, मार्चचे। मार्च नंतर येईल एप्रिल, किती 30 दिवसाचा, एप्रिल नंतर मे 31 दिवसांचा, बरोबर आहे। मे नंतर जून 30 दिवसाचा आणि त्याच्यानंतर जुलै 7 दिवसाचा, म्हणजे हे किती झालेत बघा, हे झालेत 60, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर 90 आणि 110 आणि हे किती झालेत 9, म्हणजे 119 दिवस, बरोबर आहे। 119 दिवसाचा आपल्याला काय काढायचं आहे, व्याज काढायचं आहे। चला ठीक आहे, किती रुपयावर 14,600 रुपये, बरोबर। तर SI काढायचं आहे, तर किती 14,600, बरोबर आहे, किती दराने 5 दराने, किती 119 भागीला किती 100 गुणीला दिवसात आहेत म्हणून अपॉन मध्ये 365, गोष्ट समजली। चला बघा, 2 शून्याला 2 शून्य इथं खतम झाले। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं भाग तुटते किती मध्ये 7 आणि उरला 1, 3×5 = 15। चला ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 73 दुने 146, बरोबर आहे, म्हणजेच इथं 2 गुणीला 119, म्हणजे 19 दुने 38 आणि 2 दुने हे झाले 2 एकम 2, म्हणजे 238 रुपये काय होईल, सरळ व्याज मिळेल। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण। काय म्हणत आहे, एक रक्कम 3 वर्षात तिप्पट होते तर ती किती वर्षात 11 पट होईल। ठीक आहे, बघ आता थोडंसं बेसिक समजून घ्या आणि मग नंतर मी तुम्हाला ट्रिक सांगतो। ठीक आहे, चला बघा, एक रक्कम आहे, आपल्याला माहित नाही सध्या ती 1 आहे आणि ते 3 वर्षात तिप्पट होत आहे,
म्हणजे याच्यावर जो मिळालेला व्याज आहे तो किती असेल 2. गोष्ट समजत आहे. आता आपण इथं दर काढू, रेट. ठीक आहे, रेट काय असते, SI इंटू 100 अपॉन प्रिन्सिपल इंटू टाइम. ठीक आहे, आता व्याज किती मिळालं 2 इंटू 100, प्रिन्सिपल किती आहे 1 आणि वर्ष किती आहे 3 वर्ष. म्हणजे जो आपल्याला दर मिळाला आहे तो किती आहे 200 अपॉन 3. इथपर्यंत गोष्ट समजली. आता आपल्याला ती 11 पट पाहिजे रक्कम, बरोबर. 11 पट पाहिजे म्हणजे 1 आहे, बरोबर आहे, आणि ती झाली 11. तर याच्यावर जो व्याज मिळाला आहे तो किती मिळाला असेल आता 10, बरोबर आहे. ओके, तर आपल्याला वर्ष काढायचे. तर काय होईल, पुन्हा व्याज जो भेटत आहे तो किती मिळाला आहे 10 गुणिला 100 अपॉन वर्ष काढायचे. आणि आपल्याजवळ जो प्रिन्सिपल आहे, मुद्दल आहे 1 आणि व्याजाचा दर किती आहे आता 200 अपॉन 3. तर हे 3 गेलेत वर. गोष्ट समजली. तर 0 ला 0 खतम झाले. तिथं इथं 2चा भाग तुटला किती मध्ये 5 मध्ये. तर 3 पंचे किती झाले 15 वर्ष. म्हणजे किती वर्षात 15 वर्षात ती किती होईल 11 पट होईल. तर हे तर मी तुम्हाला बेसिकली सांगितलं. ठीक आहे, आता आपल्याला परीक्षेत बेसिकली जायचं आहे का नाही, आपल्याला ट्रिकनी जायचं आहे. तर ट्रिक काय असते बघा, 3 वर्षात किती पट होत आहे, जेवढे पट होत असले त्यामधून काय करायचं 1 मायनस करायचं नेहमी. ठीक आहे, किती 1 मायनस करायचं. म्हणजे तिप्पट म्हटलं तर तिथून 1 गेले, उरले किती 2. गोष्ट समजत आहे. तर किती वर्षात आपल्याला माहित नाही, x वर्षात किती पट झाले पाहिजेत, पण ते 11. 11 मधून 1 गेला, उरले किती 10. गोष्ट समजली. ठीक आहे, इथं 10 आले म्हणजे इथं भाग तुटला, बे 1 बे आणि त्याच्यानंतर बे पंचे किती झाले 10, बरोबर आहे. म्हणजे x बरोबर किती होईल 3 गुणिला 5. 3 गुणिला 5 म्हणजे किती झाले 15 वर्ष. ठीक आहे, तर हे ट्रिक आपल्याला यूज करायची परीक्षेत. बाकी तर मी तुम्हाला बेसिक समजून सांगितलं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे की एक व्यक्ती 850 रुपये 2 वर्षासाठी व 1500 रुपये 1 वर्षासाठी समान दराने उधार देतो. जर तो 100 रुपये सरळ व्याज मिळवत असेल तर व्याजाचा दर काय. ठीक आहे, म्हणजे SI सिंपल इंटरेस्ट काय असते PRT अपॉन 100 असते. तर बघा एकंदरीत आपल्याला व्याज किती भेटत आहे 100 रुपये. पहिला प्रिन्सिपल जो आहे तो किती आहे 850 रुपये. किती वर्षासाठी आहे 2 वर्षासाठी. समान व्याज दरांमध्ये समजा इथे x पकडला आपण व्याजदर, भागीला किती झाले 100 प्लस, कारण की हे दोन्ही मिळून हा 100 रुपये व्याज भेटत आहे. तर किती होईल 1500 गुणिला 1 गुणिला समान व्याज म्हणून x अपॉन 100. गोष्ट समजली. तर इथं बघा हे किती झाले 850 गुणिला 2 म्हणजे हे झाले 1700, म्हणजे 1700x आणि हे 1500x. 1700 आणि 1500 किती झाले 3200, बरोबर आहे. आता इथं हे 100 कॉमन निघतील म्हणजे किती होईल 3200 x बरोबर किती होईल 100 गुणिला 100. गोष्ट समजली. म्हणजे x बरोबर किती होईल आता 10,000 अपॉन 3200. गोष्ट समजली. इथून 2 शून्याला 2 शून्य खतम झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर 3चा भाग तुटला आपण 4चा. ठीक आहे, किंवा सध्या 4चाच भाग तोड. तर 4चा भाग तोडला इथं आता 832 आणि इथं भाग तोडलं तर 25 100 म्हणजे किती झाले ते 25 अपॉन 8, बरोबर. आणि इथं समोर भाग तोडलं तर किती 8 3 24, बरोबर आहे. 8 3 24, त्याच्यानंतर पॉईंट, त्याच्यानंतर 8 1 8, बरोबर आहे. म्हणजे 3.1% किती 3.1% सरळ व्याज भेटेल. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, जर एक व्यक्ती बँकेत 500 रुपये 20% दराने व दुसऱ्या बँकेत 1000 रुपये 30% दराने जमा करतो तर एकूण दर काय. चला ठीक आहे, बघा आता 500 रुपये एका बँकेत टाकत आहे 20% दराने. तर इथं त्याला व्याज किती भेटत आहे 100 रुपये, कारण की 500चे 20% 100 रुपये. आणि दुसऱ्या बँकेत टाकत आहे तो 1000 रुपये, इथं भेटत आहे त्याला 30%. म्हणजे याचे 30% किती होतील 300. म्हणजेच एकूण त्याला 400 रुपये व्याज भेटत आहे. किती रुपयावर 1500 रुपयावर. गोष्ट समजली. म्हणजे 400 आपल्याला काय काढायचं आहे दर काढायचा. ठीक आहे, रेट काढायचा आहे. म्हणून काय होईल SI म्हणजे सरळ व्याज गुणिला 100 अपॉन
मुद्दल किती आहे 1500 गुणिला 1 वर्षासाठी, कारण की इथं वर्ष दिलं नाही म्हणून 1 वर्ष पकडलं. ठीक आहे. तर शून्याला शून्य झालेत खतम. बरोबर. त्याच्यानंतर कितीचा भाग तुटले इथं 5चा भाग तोडलो, 5 3 15 आणि 5 8 40. बरोबर. म्हणजेच किती येईल 80/3. ठीक आहे. तिथं भाग तोडला आपण तर कितीचा भाग तुटत आहे 3 2 6. बरोबर आहे. उरले 2. त्याच्यानंतर sin 3 18 म्हणजे 26 पॉइंट समथिंग आन्सर येईल. तर एकाच ऑप्शन आहे इथं किती येईल 26.6%. ठीक आहे. ठीक आहे. जास्त भाग तोडण्याची गरज नाही, ऑप्शन मध्ये बघायचं, तो ऑप्शनच्या जवळपास असलं की डायरेक्ट तोच आन्सर असतो. ठीक आहे. आता बघा इथं क्लिअर कट समजत आहे 26 एकाच ऑप्शन मध्ये म्हणून समोर भाग तोडू का आपण, नाही तेवढी गरज नाही टाइमपास करण्याची. ठीक आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, काही रक्कम सरळ व्याजाने 2 वर्षासाठी उधार दिली, जर दर 5% जास्त घेतला असता तर 500 रुपये जास्त वसुली झाली असती, तर मुद्दल काढा. चला ठीक आहे. काय झालं 2 वर्षासाठी घेतली आणि 5% दर वाढवला, तर 5% 2 वर्षासाठी वाढेल म्हणजे 5% गुणिला 2 म्हणजे एकूण किती पर्सेंटेज वाढले 10%. आणि हे 10% कोणाच्या बरोबर आहे 500 रुपयाच्या बरोबर आहे. बरोबर आहे. तर मुद्दल कधी 100% असते तर 100 बरोबर किती, एवढा सोपी प्रश्न आहे. तर काय झालं शून्याला शून्य खतम म्हणजे 500 गुणिला 10 म्हणजे किती होईल 5000 रुपये ती मुद्दल असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. त्यानंतरचा प्रश्न काय म्हणत आहे मित्रांनो की 2 सारख्या राशी 2 बँकेत जमा केल्या. पहिल्या राशीसाठी 8% व्याज 7 वर्षासाठी व दुसऱ्या राशीसाठी 5% व्याज 3 वर्षासाठी. या प्रकारे दोन्ही व्याजामधील फरक काढल्यास 4100 रुपये येतो, तर ती राशी कोणती. चला ठीक आहे. तर इथं काय झालं आपण 8% 7 वर्षासाठी दिलं. ठीक आहे. म्हणजे 56% इकडे मिळत होता व्याज आणि दुसऱ्या ठिकाणी 5% किती 3 वर्षासाठी म्हणजे 5 3 15. तर ह्या दोघांच्या व्याजामधील जो डिफरन्स आहे हा किती आहे आता बघा, हा डिफरन्स जो आहे हा 41% आहे आणि रुपयामध्ये हा किती आहे म्हणत आहे 4100. तर व्याज ती राशी कधी 100% असते. बरोबर आहे. तर ती बरोबर किती ते 41 ला 41 खतम म्हणजे किती 10,000 रुपये ही राशी किती होईल 10,000 रुपये. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो की जर व्याजाचा दर 5%च्या ऐवजी 60% ठेवला तर 10 वर्षाचे व्याज 1500 रुपये जास्त मिळते, तर मूळ रक्कम काढ. चला ठीक आहे. बघा 5% होतं व्याज आणि तो आपण ठेवत आहोत 7%, म्हणजे किती टक्के वाढवतो आपण 2%. किती वर्षासाठी 10 वर्षासाठी, म्हणजे अल्टिमेटली आपल्याला 20% जास्त मिळत आहे आणि हे टक्के किती रुपयाच्या बरोबर आहेत 1500 रुपयाच्या बरोबर. तर मूळ रक्कम विचारलं तर ते असते 100%. तर 100% बरोबर किती x. तर 20 21 आणि 20 5 100 म्हणजे किती येईल 15 5 75 म्हणजे 7500 रुपये काय राहील ती मूळ रक्कम राहील. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे की एका रकमेचे जसाजसे 4% दराने 8 महिन्याचे सरळ व्याज हे त्याच रकमेच्या 5% ने 15 महिन्याच्या सरळ व्याजापेक्षा 129 रुपये कमी आहेत, तर ती रक्कम कोणती. चला ठीक आहे. तर किती टक्के म्हटलं मित्रांनो 4%. किती महिन्यासाठी म्हटलंय 8 महिन्यासाठी. तर हे 800 किती झाले 32%. हे किती 5% दराने किती 15 महिन्यापेक्षा. ठीक आहे. तर हे किती झाले 15 × 75. किती कमी आहेत हे पर्सेंटेज मध्ये बघितलं तर हे झाले 4 आणि हे झाले तुमचे 3 म्हणजे 43%. बरोबर आहे. तर मित्रांनो आता हे कसे आहेत महिन्यामध्ये आहेत म्हणून अपॉन मध्ये किती येईल 12. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे 43/12% हे कोणाच्या बरोबर आहे 129 रुपयाच्या बरोबर आहे. तर मूळ रक्कम 100% असते तर 100% बरोबर किती. ठीक आहे. चला ठीक आहे. तर बघा इथे काय होते डायरेक्ट भाग तुटते आणि हा जो अपॉन मध्ये आहे ह्याच्यासोबत गुणाकारात जाते. तर बघा इथं याच्या 3 पट दिसत आहे 4 3 12 3 3 9. तर हे झाले इथं डायरेक्ट भाग तुटला किती मध्ये 3 मध्ये. बरोबर. हे किती होईल आता 3 गुणिला 12 गुणिला 100. हे झाली तुमची कोणाची x ची किंमत. बरोबर आहे. म्हणजे x बरोबर किती 12 3 36. बरोबर आहे. आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे ती जी मूळ रक्कम आहे ती किती राहील 3600 रुपये राहील. ठीक आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे की जसाजसे काही दराने 3 वर्षात 800 रुपयाची रास
956 रुपये होते तर व्याजाचा दर 4% वाढवला तर नवीन रास किती रुपये होईल? ठीक आहे. आता बघा, रास काय असते? रास ही जी वस्तू आहे ही असते प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल प्लस SI. आता बघा, मुद्दल तर ही नेहमी कॉन्स्टंट राहते, ती बदलते का नाही? एक ठराविक जी रक्कम आहे ती जशीच्या तशी राहते, बदलते काय? फक्त आपला व्याज प्रत्येक वर्षीची म्हणजे वाढत जाते ना, तो म्हणजे तो नेहमी वाढत जाते, म्हणजे हा बदलत जाते. ही तर कॉन्स्टंट आहे. म्हणजे 800 रुपये हे जे आहेत हे किती वर्षात? 3 वर्षात किती होतात? 956 रुपये होतात. बरोबर आहे. आता जे वाढणार आहे तो व्याजच वाढेल, रक्कम तर वाढेल नाही. किती वाढेल? व्याज 4%. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. म्हणजे 3 गुणिला 4% म्हणजे एकंदरीत वाढलेला व्याज किती येईल? 12%. त्याचे 12% काढून टाकू. त्याचे 12% किती येतील? बघा, त्याचे 10% होतील 80. बरोबर आहे. आणि 12% 8 दुने 16 म्हणजे 96. बरोबर आहे. तेवढाच तर व्याज वाढेल ना ह्या रकमेवर. म्हणजे किती होईल? 12 चे 2 हातचा आला 1. बरोबर आहे. आणि हे झाले 15 चे 5 हातचा आला 1 आणि हे झाले तुमचे 10. म्हणजे नवीन जे रास मिळेल 4% व्याज वाढवल्यानंतर तो किती मिळेल? 1052 रुपये मिळेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे? दसादशी काही दराने 8000 रुपयाचे 4 वर्ष 8 महिन्याचे सरळ व्याज 2240 रुपये होते तर व्याजाचा दर काढ. ठीक आहे. रेट काढायचा आपल्याला. तर SI इंटू 100/P इंटू T हा आपला साधा फॉर्म्युला आहे. 2240 रुपये आपल्याला किती मिळालं? हे व्याज मिळालं. ठीक आहे. इंटू 100 अपॉन मध्ये किती? आपली रक्कम किती आहे? 8000 रुपये इंटू. आता बघा, हे 4 वर्ष आहे, हे कम्प्लीट आहे आणि हे जे 8 आहेत महिन्यात आहेत म्हणून अपॉन मध्ये किती येईल? 12. गोष्ट समजली तर 4 2 8 आणि 4 3 12 म्हणजे हे झाले 12 आणि 2 14. 4 3 12 आणि 2 14. बरोबर आहे. अपॉन 3 हे वर चालले जाते. गोष्ट समजत आहे? ठीक आहे. ओके. तर हे 3 शून्याला 3 शून्य खतम. त्याच्यानंतर इथं 8चा भाग तोडला तर 8 दुने 16 आणि उरले 6 8 8 64. बरोबर आहे. आणि 14 दुने 28 आणि हे 3 दुने किती झाले? 6%. बरोबर आहे. म्हणजे जो रेट आहे तो किती आहे? 6%चा आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे? सीता व गीता यांनी प्रत्येकी 40,000 रुपये समान व्याज दराने कर्ज घेतले. सीताने 4 वर्षात किती दिले? 60,000 रुपये परत केले तर गीताला 6 वर्षात किती रुपये परत करावे लागतील? चला ठीक आहे. बघा, तर सीताने काय केले? 40 घेतले आणि 60 परत केले म्हणजे 20,000 रुपये काय केलं तिने? ऍज अ इंटरेस्ट दिले. किती? 4 वर्षात. म्हणजे 4 वर्षाचा व्याज 20,000 येत आहे तर 6 वर्षाचे व्याज किती? 6 वर्षाचा व्याज किती? इथं जर भाग तोडला आपण तर 4 पंचे 20. बरोबर. आणि 6 पंचे 30 म्हणजे 30,000 रुपये. म्हणजे गीताला 6 वर्षात किती व्याज द्यावं लागेल? 30,000 रुपये. आणि मुद्दल तर द्यायच लागेल किती? 40,000 रुपये. म्हणजे एकंदरीत तिला किती रुपये द्यावे लागतील? तर 70,000 रुपये एकूण भरून द्यावा लागतील. गोष्ट समजली मित्रांनो? एवढं सोपं आहे. पर्सेंटेज काढण्याची गरज नाही. पर्सेंटेज किती होते, तिने किती टक्क्यांनी व्याज घेतलं, हे एवढं सगळं करायची गरज नाहीये. बरोबर आहे. गीता ज्यावेळेस सीता घेत आहे 4 वर्षात काय होत आहे? 20,000 परत करत आहे. त्याच व्याजदराने गीता पण घेत आहे ना, तर सेम रेट लागेल. बरोबर आहे. तर 4 वर्षाचा व्याज येत आहे 20,000 तर 6 वर्षाचा व्याज किती? 30,000 आणि मुद्दल 40. एकूण किती? 70. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय म्हणते? दरमहा 1 रुपयावर 40 पैसे या दराने 15,000 रुपया मुद्दलाचे 5 महिन्याचे व्याज किती? बघा, इथं मुलं कन्फ्युज होती. का बरं? कारण की 5 महिन्याचे म्हटलं तर आपण पटकन 12 करून टाका. नाही, प्रश्न काय म्हटलाय ते समजून घ्या. दरमहा म्हटलंय, इथं दसादशी नाही म्हटलंय. जर दसादशी म्हटलं असतं तर आपण 12 केलं असतं. गोष्ट समजत आहे? एक लहानशी चूक तुमचा एक प्रश्न खाऊ शकते, 1 मार्क खाऊ शकते. म्हणून थोडस शांतपणे विचार करायचा आणि बघायच्या क्वेश्चनकडे. दरमहा म्हणजे 1 महिन्यात. ठीक आहे. 1 रुपया, 1 रुपये म्हणजे 100 पैसे. 4 पैसे आपल्याला व्याज भेटत आहे. म्हणजे 4 पैसे व्याज भेटत आहे 100 पैशावर.
तर हे पर्सेंटेज काढायचे आहेत. हे किती झालं, गुणीला 100 केलं तर किती, 4%. म्हणजे व्याजाचा दर तर आपल्याला मिळाला डायरेक्ट एका महिन्याला किती मिळालाय, 4%. बरोबर आहे. तर किती महिन्याचे काढायचे, 5 महिन्याचे, म्हणून गुणीला 5. म्हणजे किती व्याज भेटेल आपल्याला, एकूण 20% व्याज भेटेल. बरोबर आहे. म्हणजे 5 महिन्याचे व्याज 20% होईल. बरोबर आहे. तर आपल्याला काय काढायचे, याचे 20% काढायचे. कोणाचे, 15,000चे. तर 15,000चे किती काढायचे, 20% काढायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. तर 2 शून्याला 2 शून्य खतम झाले. 15 दुने 30. बरोबर आहे. त्याच्यावर 2 शून्य म्हणजे किती गेले, 3,000 रुपये. तर आपल्याला जो सरळ व्याज भेटेल किती, 5 महिन्याचा दरमहा टक्केवारीने किती, 3,000 रुपये मिळतील. किती, 3,000 रुपये. तर अशा प्रकारे मित्रांनो जे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते परीक्षेच्या दृष्टीने आणि जे हमखास येतातच अशा पद्धतीवर किंवा अशा टाईपवर प्रश्न विचारलेच जातात 101% परीक्षेमध्ये, ते आपण सर्व टाइप्स घेतले आहेत. ठीक आहे. आणि अशा प्रकारे हा चॅप्टर जो आहे सरळ व्याजाचा हा आपण इथं संपवलाय. याच्यानंतर आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करू. तर भेटू याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.